कोविड नंतर जगाची चिंता वाढवणारा इबोला आता पसरू लागलेला पाहायला मिळतोय। आफ्रिकेमधनं युगांडामधून हा इबोला नावाचा व्हायरस जो आहे तो जोरात संसर्ग पसरत असल्याचं पाहायला मिळतंय। भारतामध्ये नागपूरमधून आलेला आफ्रिकेमधील एक जो व्यक्ती आहे त्याला देखील आयसोलेट करण्यात आलेला आहे। मुंबईत देखील अशाच पद्धतीचं आयसोलेशन करता यावं यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचं पाहायला मिळतं। याच कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोविडचा देखील पहिला रुग्ण जो होता तो आणण्यात आलेला होता आणि आता इबोलाचा संसर्ग असलेला रुग्ण विमानतळावर सापडला, संशयित रुग्ण, तर याच कस्तुरबा रुग्णालयामध्ये त्याला आणण्यात येईल अशी माहिती बीएमसी कडनं देण्यात येते। सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विलगीकरण, निरीक्षण आणि संसर्ग नियंत्रणाची अंमलबजावणी सुरू आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काँगो आणि युगांडामध्ये इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित देखील केलेली आहे। इबोला प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश राज्यांना दिलेत आणि यानुसारच मुंबई महापालिकेच्या अंतर्गत कस्तुरबा रुग्णालयात हे आयसोलेशन सेंटर जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे। ताप, अशक्तपणा, स्नायू दुखणे, उलट्या, जुलाब, पोटदुखी, पुरळ आणि डोळे लाल होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती दिली जाते। विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग आणि स्वयंघोषणापत्र भरणे अनिवार्य करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। युगांडाहून परतलेल्या नागपूरमधील एका 47 वर्षीय व्यक्तीला खबरदारी म्हणून 21 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात आलेलं आहे। बीएमसी मार्डने निवासी डॉक्टरांसाठी संसर्ग नियंत्रण आणि पूर्वतयारीबाबत देखील मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जारी केलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच जगाची चिंता वाढवणारा हा इबोला आता कोविड नंतर पुन्हा एकदा नव्या वळणावर येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच दृष्टीने मुंबई महापालिकेने देखील तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।